कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गरुडाचा आवाज। मित्रा, पण तू म्हणतेस तसंच जर सगळं घडलं तर मग पुढे काय करायचं? त्या विरोचकाच्या नागाचा फणा ठेचायचा तिथल्या तिथे। मित्रा, पण त्या नागाला असं तिथल्या तिथे ठेचणं सुद्धा इतकं सोपं नसेल ना। बरोबर आहे तुमचं, म्हणून तर आपण सगळ्यांनी एकत्र थांबायचं। आणि या सगळ्यात त्या विरोचकाचं काय? जर खरंच अस्तिका नाग रूपात आली आणि आपण तिला काही करण्याचा प्रयत्न केला, कदाचित विरोचक आक्रमक होऊ शकतो। आक्रमक नाही, नागाला काही झालं तर विरोचक कमकुवत होईल आणि हेच तर आपल्याला हवंय, म्हणून जास्त काळजी घ्यायची। आरती सुरू असताना मी त्या विरोचकावर लक्ष ठेवेन। तुम्ही काही झालं तरी आरती कंप्लीट करा। नाही साहेब, काहीही झालं तरी आपण एकत्रच थांबायचं। मित्रा, पण ती नाही अद्वैत, तिचं बरोबर आहे, आपण एकत्रच थांबायचं। एक गोष्ट दोघांनीही लक्षात घ्या, नाग हा विरोचकाचा बॅकबोन आहे। बघूया कणा मोडल्यावर विरोचक काय करतो ते। काय होतंय तुला? मला हा आवाज येतोय। कसला? गरुडाचा आवाज येतोय। मला वाचवा विरोचका, मला वाचवा। उठ उठ उठ, काही होणार नाहीये तुला। तुम्हाला गरुडाचं आणि नागाचं नातं माहिती आहे ना? तुला काही होणार नाही, ऐक माझं। मग मला आवाज का येतोय? शांत हो अस्तिका, शांत हो। हे बघ, हे घर आहे ना, हे शहरापासून जरा लांब आहे, झाडं आहेत आजूबाजूला, डोंगर आहे, पक्षी इकडे तिकडे जात असतात। मला गरुडापासून खूप मोठा धोका आहे। शांत हो, हा विरोचक तुझ्या बरोबर आहे, गरुडापासून धोका असूच शकत नाही तुला। सेविका आहेस ना विरोचकाची, काही होणार नाही तुला। पण विश्वास ठेव माझ्यावर, काही होणार नाही तुला। शांत हो, शांत हो। मला मारू नका, मला मारू नका।
नका. मारू नका. तू ठीक आहेस ना? तू एवढी घाबरली का आहेस? काय झालं असते का? काही होतंय का तुला? स्वप्न, वाईट स्वप्न पडलं मला. काय स्वप्न पडलं होतं? काही नाही, जाऊ दे. हे घे, पाणी पी. सावकाश. अजून हवंय? काय झालं? रुपालीचं स्वप्न पडलं होतं का तुला? मगाशी किचनमध्ये ते सगळं घडलं त्यानंतर तू खूप घाबरलेली दिसतेस. रुपालीचं स्वप्न पडलं होतं का? रुपाली मॅडमचं स्वप्न पडलं होतं. मग स्वप्नात त्या माझा गळा धरायला आल्या. गळा धरला आणि मला लांब फेकून दिलं. का वागतायत माझ्याशी त्या अशा? त्या नाही, तो राक्षस आहे. तो राक्षस? काय बोलताय तुम्ही? मला माहिती हे सगळं विश्वास ठेवण्यापलीकडचं आहे, पण सत्य हेच आहे की रुपाली राक्षस आहे. पण काळजी करू नकोस, काही दिवसातच त्या राक्षसाचा अंत होणार आहे. अंत? अंत म्हणजे कसा होणार आहे अंत? आम्ही सगळी व्यवस्था केली आणि आम्ही व्यवस्थाच अशी केली आहे की तो राक्षस स्वतःला मारून टाकेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.